सकाळच्या काही गडबडीमध्ये डब्यासाठी चमचमीत अशी आपण उसळची भाजी करणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी कांचन ओम्स किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. घरात काही भाजीला नाही किंवा झटपट काही बनवायचं असेल तर तुम्ही रेसिपी बनवू शकता. पोळीबरोबर खा, पराठ्याबरोबर खा किंवा पावबरोबर खा किंवा ब्रेडबरोबर खायला एक नंबर टेस्टी होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामुळे टाकत आहे जिरं आणि मोहरी. छान तळतळू द्यायची आहे. नंतर टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा. आता इथे मी 2 मोठे कांदे वापरलेले आहेत आणि कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही ते बघू शकतात. कांदे चांगले फ्राय झाले की त्यात टाकत आहे हिंग. हिंग पण तेलावर थोडासा फ्राय करायचा आहे. नंतर टाकणार आहे टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, 2 टोमॅटो आणि अद्रक आणि लसूण मिक्सरला ग्राइंड केले होते. छान तेल सुटेपर्यंत हे आता फ्राय करून घ्यायचं आहे. त्यात टाकत आहे शेंगदाण्याचा कूट. तो पण थोडासा कांदा आणि टोमॅटो बरोबर व्यवस्थित फ्राय करायचा आहे. आता टाकत आहे सुके मसाले. त्यात आहे लाल मिरची पावडर, हळदी, थोडी धना जिरा पावडर आणि गरम मसाला. मसाले सुद्धा चांगले आपण 2 ते 3 मिनिटं फ्राय करायचे आहे. तुम्ही बघू शकता साईडने मस्तपैकी तेल सुटत आहे. अशाच प्रकारे हे आपण आता फ्राय करून घेतलं होतं. त्यात थोडंसं अजून पाणी टाकून छान हे आपण फ्राय करायचं आहे. परफेक्ट असं इथे वाटण फ्राय झालं आहे. त्यात टाकत आहे मोड आलेली मूग आणि मठ. आता हे घरी मूग आणि मठाला मोड मी आणलेली आहे. मार्केटमध्ये पण रेडीमेड उसळ भेटते, पण मी घरीच बनवते. आणि छान मसाल्यावर ही उसळ आपण आता फ्राय करून घ्यायची आहे. आता मसाल्याबरोबर उसळ मी चांगली फ्राय केली आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे. त्यात टाकणार आहे पाणी आणि झाकण ठेवणार आहे. 5 ते 7 मिनिटं मस्तपैकी स्लो गॅसवर उसळ आपण शिजवून घेणार आहोत. हार्डली 10 मिनिटांमध्ये छान आपली उसळ शिजली जाते. आता इथे उसळीला रस्सा तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त धरू शकतात. मी थोडाच कमी रस्सा इथे धरलेला आहे. आता इथे आपली चमचमीत अशी उसळ रेडी झाली आहे. फक्त वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. भाताबरोबर पण ही रेसिपी छान लागते. आता ही उसळ रेडी झाली आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणतेही कराल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम्स किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.